मैत्रिणींनो, आपण आज 36 साईजच्या भाईचं कटिंग करणार आहोत। भाईचं कटिंग करताना हा फिशसारखा आकार असा आपला कट झाला पाहिजे, म्हणजे पानासारखा आपला असा आकार इथून असा कट झाला पाहिजे। पानासारखा जर आकार आपला इथला असा कट झाला तर समजून घ्यायचं की आपली भाई कटिंग एकदम परफेक्ट आलेली आहे। तर बघा, हे कटिंग करताना आपल्याला हा आकार येण्यासाठी काय काळजी घ्यायची, तो आकार देण्यासाठी ह्या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे हे किती असावं, म्हणजे भाई कटिंग करताना हे दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे ते किती इंच असावं। त्यामुळं मुंड्यामध्ये झोळ येत नाही, भाईमध्ये जो झोळ येतो पुढच्या भागामध्ये किंवा पाठीमागच्या भागामध्ये तो झोळ येत नाही। हा आकार परफेक्ट आला ना तर भाईच्या समोरच्या भागामध्ये चुन्नवट पडत नाही, ज्या चुना पडतात त्या चुना पडत नाहीत किंवा भाई खेचली वगैरे जात नाही। परफेक्ट आकार येण्यासाठी हे अंतर किती इंच घ्यावं, दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे हे कटिंग केलेलं आहे ते आपण अंतर किती घ्यावं आणि परफेक्ट असा आकार कसा यावा, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। यामध्ये मी तुम्हाला 36 साईजच्या भाईचं कटिंग परफेक्ट आकारासहित आणि अंतर किती इंच घ्यावं हे सर्व त्यामध्ये सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आकार देण्यासाठी काय ट्रिक आहेत, काय टिप्स आहेत तेही सांगितलेलं आहेत। आणि 36 साईजच्या भाईला रुंदी किती घ्यावी, 6.5 इंचच्या भाईला कॅप हाईट किती घ्यावी, हे सर्व त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व त्यामध्ये माहिती मिळेल। खूप असा यूजफुल व्हिडिओ आहे, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या परफेक्ट भाई कटिंग एकदम सोप्या पद्धतीने लक्षात येईल। चला तर मैत्रिणींनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या सांगितलेल्या ट्रिक आहेत आणि टिप्स आहेत त्याप्रमाणे आपण भाईची कटिंग करायची आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठली ट्रिक कुठं वापरायची आणि ती ट्रिक वापरल्यामुळे आपली बाई परफेक्ट कशी येईल हे मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं सांगणार आहे। तर सुरुवातीला आपल्याला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। नेहमी डबल फोल्ड पेपरवरती उंची टाकायची, उंची आहे ती फोल्ड बाजूवरती टाकायची, रुंदी खुल्या बाजूवरती टाकायची आहे, कॅप हाईट ही खुल्या बाजूवरती टाकायची आहे। तर बघा, तुमचा ब्लाऊज अस्तरचा आहे का बिगर अस्तरचा आहे यावरून तुम्ही त्यामध्ये मार्जिन मिक्स करायचं आहे। तर हा आपला 36 साईजचा ब्लाऊज आहे आणि तुमच्या ब्लाऊजच्या भाईची उंची किती आहे तेवढी तुम्हाला भाईची उंची घ्यायची आहे। भाईची उंची आपल्याला इथं 6.5 इंच आहे आणि अर्धा इंच मार्जिन, म्हणजे तुमचा ब्लाऊज अस्तरचा आहे का बिगर अस्तरचा ह्यावरून डिपेंड करतं। ब्लाऊज बिगर अस्तरचा असेल तर मार्जिन 1.5 इंच घ्या, ब्लाऊज अस्तरचा असेल तर अर्धा इंच मार्जिन घ्या। हा ब्लाऊज आपला अस्तरचा आहे त्यामुळे इथं आपण अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे। तर अर्धा इंच मार्जिन घेतलेला आहे आणि 6 इंच आपण 6.5 इंच भाईची उंची घेतलेली आहे। भाईची उंची किती घेतली आपण, 6.5 इंच आणि अर्धा इंच मार्जिन असं आपण इथं 7 इंच घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला बाईची रुंदी काढायची आहे। छातीचा चौथा भाग नेहमी बाई रुंदीसाठी वापरायचा आहे। कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या आणि कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी असू द्या, म्हणजे फोरटक्स, प्रिन्स कट, कटोरी, डबल कटोरी, कुठल्याही प्रकारच्या ब्लाऊजसाठी असू द्या आणि कुठल्याही साईजच्या ब्लाऊजसाठी असू द्या, नेहमी छातीचा चौथा भागच तुम्हाला भाई रुंदीसाठी घ्यायचा आहे, जेणेकरून भाईची रुंदी परफेक्ट येते। तर 36 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण इथं 9 इंच बाईची रुंदी घेतलेली आहे। तर इकडच्या पण साईडला आपण 9 इंचच बाईची रुंदी घेऊन 9 इंचाचा भाई रुंदीचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे माप आपलं कसं परफेक्ट येईल। त्यानंतर आता आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे। बाईची उंची 6.5 इंचाच्या पुढे असेल तर तुम्हाला 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। प्रत्येक बाईची उंची 6.5 इंचापेक्षा जर जास्त असेल तर कॅप हाईट तुम्हाला 3.5 इंच घ्यायची आहे। तर इथं आपण 3.5 इंच घेतलेलं आहे। कॅप हाईट जी आहे ती 3.5 इंच घेतलेली आहे। 3.5 इंच घेतल्यानंतर तिथंच खाली आपल्याला बरोबर 2 इंच घ्यायचं आहे। आता ही पुढची पद्धत आहे ती सेम आहे। कॅप हाईट तुमच्या उंचीनुसार ठरवायची आणि बाईची रुंदी आहे ती साईजनुसार ठरवायची। तर हे पॉईंट लक्ष ठेवा, बाईची उंची जेवढी आहे त्यानुसार कॅप हाईट घ्यायची आहे आणि साईजनुसार बाईची रुंदी घ्यायची आहे। त्यानंतर हे पुढचं जे आहे ते सेम आहे। कॅप हाईट घेतल्यानंतर 2 इंच प्रत्येक ब्लाऊजला सेम प्रोसेस आहे। प्रत्येक ब्लाऊजसाठी 2 इंचच घ्यायचं, कुठलाही ब्लाऊज असू द्या 2 इंच घ्यायचं
बघा असं 2 इंच घेतलं. 2 इंच घेतल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला 2 मार्किंग करायचे आहेत. एक मार्किंग 2 इंचाला, एक मार्किंग आपल्याला 1 इंचाला करायचे आहे. तर हे 2 मार्किंग 2 आकार देण्यासाठी आपल्याला करून घ्यायचे आहेत. तर बघा सुरुवातीला आकार देण्यासाठी पेपर थोडासा आपल्याकडे क्रॉसमध्ये करून घ्यायचा आणि इथून सुरुवात करायची. आणि अशा पद्धतीने मी ज्याप्रमाणे दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला बाईला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीनं हलक्या हाताने व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आणि या पॉईंटला जॉईन व्हायचा आहे. हा झालेला आहे आपला पाठीमागचा मुंड्याचा म्हणजे पाठीमागच्या बाईचा आकार. हा आकार झालेला आहे. आता आपल्याला दुसरा आकार देण्यासाठी, कारण मी सांगितलेलं आहे की तुम्हाला 2 आकार आहेत, 2 आकार देण्यासाठी दोन्ही आकारामधलं अंतर किती इंचाचं असावं तेही आपण इथं बघूयात. आता दुसरा आकार देण्यासाठी आपल्याला हे 2 इंच आहे तिथून खाली बरोबर 2.5 इंचाला मार्किंग करा. प्रत्येक साईजला सेमच घ्यायचं आहे. 2.5 इंच घेतलं तिथंच खाली बरोबर अर्धा इंच घ्यायचं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन्हीमधलं अंतर किती पाहिजे बाईला आकार देण्यासाठी जेणेकरून आपला फिशसारखा आकार येईल ते मी तुम्हाला अगोदर सुरुवातीला सांगितलेलं की म्हणजे दोन्ही पॉईंटमधलं अंतर किती घ्यायचं जेणेकरून आपला आकार पानासारखा म्हणजेच फिशसारखा येईल. तर हे अंतर आहे ते आपल्याला बरोबर अर्धा इंचाचं हवं आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. इथून सुरुवात करून ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आणि ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं. 3 पॉईंट एकमेकाला जॉईंट करायचे आहेत. काहीच करायचं नाही. सहज सोप्या पद्धतीनं बघा असंच यायचं. ह्या पॉईंटला जॉईंट झालो आणि आता असंच येऊन ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं. बघू शकता आकार एकदम फिशसारखा परफेक्ट आलेला आहे. यामध्ये आपण काही एक केलेलं नाही. आकार एकदम पानासारखा आपला फिशसारखा आकार आलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही आकार दिला ना, ही ट्रिक वापरायची. वरतून 2 इंच घ्यायचं, परत 2.5 इंच घ्यायचं, खाली अर्धा इंच घ्यायचं आणि हे पॉईंटनं इथं यायचं आणि ह्या पॉईंटनं इथं जायचं. अशामुळं पानासारखा आकार एकदम फिशसारखा आकार तयार होतो. तर आता आपण हे करूयात. आता इकडच्या बाजूचं बघूयात. आता हे आकार देऊन झाले. आता दंडघेर घेऊया. 36 साईजचा ब्लाऊज आहे आपला. 6.5 इंच दंडघेर घ्यायचा आहे. 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं आहे. दंडघेर प्लस 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही ब्लाऊजमध्ये जर 2 इंच मार्जिन घेतला असेल तर इथं मार्जिन तुम्ही 2च इंच घ्या. मी ब्लाऊजमध्ये 1.5 इंच मार्जिन घेते त्यामुळं मी इथं 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. हे बाईच्या फिटिंगमधलं मार्जिन आहे. हे ब्लाऊज शिलाई करताना जे आपण मार्जिन वापरतो ते मार्जिन आहे आणि हे फिटिंगमधलं मार्जिन आहे. हे जे आहे ते फिटिंगमधलं मार्जिन आहे. अशा पद्धतीनं आपलं परफेक्ट बाईचं कटिंग झालेलं आहे. तर बघा मी आणखीन एकदा तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगते. सुरुवातीला बंद बाजूवरती उंची टाकली. अस्तरचा ब्लाऊज असेल तर अर्धा इंच मार्जिन घ्या. बिगर अस्तरचा असेल तर 1.5 इंच मार्जिन घ्या. त्यानंतर तुम्हाला बाईची रुंदी घ्यायची आहे. छातीचा 4था भाग. त्यामध्ये मार्जिन वगैरे मिक्स करायचं नाही. 1.5 इंच वगैरे मार्जिन मिक्स करायचं नाही. कमी करायचं नाही, जास्त करायचं नाही. जेवढा छातीचा 4था भाग येईल तेवढं तुम्हाला छातीचा 4था भाग घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला भाग म्हणजे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बाई रुंदी आणि बाई उंचीचा. त्यानंतर कॅपाईट घ्यायची आहे. बाईच्या साईजनुसार तुम्हाला कॅपाईट घ्यायची आहे. बाईच्या उंचीनुसार इथं 6.5 इंचापेक्षा जास्तीची बाई असेल तर तुम्हाला 3.5 इंच कॅपाईट घ्यायची आहे. 3.5 इंच कॅपाईट घेतल्यानंतर खाली 2 इंच घ्यायचं आणि परत 2 इंच घेतल्यानंतर खालच्याही साईडला 2 मार्किंग करायची. 1 इंचाला 1 करायची, 2 इंचाला 1 करायची. त्यानंतर 1 इंचापासून आपल्याला असा खालच्या हाताने असा आकार 1 देऊन घ्यायचा आहे. दुसरा आकार देण्यासाठी ह्या 2 इंचापासून खाली 2.5 इंचाला 1 मार्किंग करायचं, अर्धा इंच घ्यायचं. त्यानंतर हा पॉईंट ह्या पॉईंटला जॉईन करून ह्या पॉईंटला जॉईन करायचं आहे. हे झालेलं आहे आपला आकार देणं. त्यानंतर आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे प्लस 1.5 इंच मार्जिन. तुम्ही ब्लाऊजमध्ये जर 2 इंच मार्जिन घेतलं आणि इथं 1.5 इंच घेतलं तर फिटिंग चुकू शकते. म्हणून तुम्ही ब्लाऊजमध्ये जेवढं मार्जिन घेतलं आहे तेवढं इथं तुम्ही मार्जिन घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं ही आपली बाईची कटिंग मार्किंग झालेली आहे. कट करून घेऊया. कट करताना आपल्याला हा क्रॉस भाग कट करायचा.
हे सरळ कधीही ठेवायचं नाही. हे सरळ ठेवलं तर बाहीची फिटिंग पूर्णपणे बिघडते, त्यामुळे हे सरळ ठेवायचं नाही. हे क्रॉस कट करायचं आहे. परत 2 इंचापर्यंत अगोदर कट करायचं आणि आकार जसे आहेत तसे कट करायचे. त्यानंतर आपल्याला आपली बाही उकलून घ्यायची आहे आणि दुसरा जो आकार आहे, जसा आकार दिलेला आहे तसा कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं बघा, फिशसारखा म्हणजे पानासारखा आकार हा कट झालेला आहे. तर परफेक्ट असं बाहीचं कटिंग झालेलं आहे. बघू शकता बाहीचा आकार परफेक्ट आलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या बाहीचं कटिंग केलं, बाही तुमची कधीही बिघडणार नाही. यामध्ये रिंकल, झोळ, खेचणं, ओढणं, बाहीमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम येणार नाहीत. सहज सोप्या पद्धतीने आपण अशी बाही कटिंग करू शकतो. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला नक्की भेट द्या, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.